मावळ तालुक्यातील ऐतिहासिक गाव म्हणजे वडगाव मावळ. या वडगाव मावळमध्ये धुलिवंदन आणि होळी या सणानिमित्त श्री पोटोबा महाराज देवस्थान या प्रांगणामध्ये शिवकालीन मर्दानी दगडी गोटी उचलणे स्पर्धा दर सालाबादाप्रमाणे संपन्न होत असते. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून या स्पर्धेची सुरुवात झाली. ग्रामस्थांचा उल्लेखनीय प्रतिसाद पाहायला मिळत होता. विविध गटातील खेळाडूंनी यामध्ये स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. नाकावरून गोटी उचलून पाठीमागे टाकणे, हातावरती दगडी गोटीला तोल सावरत सांभाळणे, त्याचप्रमाणे दगडी गोटीला उचलून बैठका मारणे, अशा प्रकारे या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत होत्या. खऱ्या अर्थाने अगदी प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी स्पर्धा पोटोबा महाराज प्रांगण या ठिकाणी संपन्न होत होती. यामध्ये खेळाडूंनी चांगल्या प्रकारे बैठका मारण्याचा पराक्रम केला. खऱ्या अर्थाने इतिहासामध्ये आपल्या सैन्यातील सैनिकांची ताकद आजमावण्यासाठी अशा प्रकारच्या खेळाचे आयोजन करण्यात येत होते आणि तोच वसा आणि वारसा जपण्याचं काम वडगाव मावळ येथील ग्रामस्थ करत असतात. वाघवले या 17 वर्षीय खेळाडूंनी सर्वांची मने जिंकली. चांगल्या प्रकारे या ठिकाणी बैठका मारण्याचा पराक्रम केला. 301 बैठका मारून हा पराक्रम या वडगावमध्ये केला. तदनंतर शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते नितीन माळस्कर सर यांनी गोटी उचलून आपल्या बैठका मारण्याच्या खेळाला सुरुवात केली. खऱ्या अर्थाने एक अनुभवी खेळाडू म्हणून नितीन माळस्कर यांच्याकडे वडगाव परिसरामध्ये पाहिलं जातं. पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये देखील नितीन माळस्कर सरांची कामगिरी अतिशय चांगल्या प्रकारची आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थाने स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांची उपस्थिती पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने कुस्ती क्षेत्रामध्ये नाव कमावलेले पृथ्वीराज मोहोळ यांच्या उपस्थितीने सर्वांना आनंद झाला. नितीन माळस्कर यांनी 321 बैठका मारून इतिहासामध्ये नोंद केली आणि आपल्या नावावरती एक आगळा वेगळा विक्रम निर्माण केला, विक्रम रचला. नितीन माळस्कर सरांच्या चाहत्यांनी त्यांना खांद्यावरती घेतलं आणि विजयाचा जल्लोष केला. खऱ्या अर्थाने या ठिकाणी बैठका मारणं सोपं नाही. नंतर नितीन सरांची अवस्था या ठिकाणी पाहायला तोबा गर्दी निर्माण झाली. परंतु सातत्यपूर्ण सराव आणि योग्य मार्गदर्शनाने नितीन माळस्कर सर नेहमीच सराव करत असतात. मी देखील नितीन सरांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असतो. त्यामुळे नितीन सरांना सपोर्ट करण्यासाठी वडगाव या ठिकाणी उपस्थित होतो. नंतर प्रेक्षकांची गर्दी नितीन सरांच्या पाठीमागे पाहायला मिळाली आणि नितीन सरांना हस्तांदोलन करत होते. यानंतर या ठिकाणी नितीन सरांना गावामधील नागरिक आपल्या पद्धतीने बक्षीस देत असताना पाहायला मिळाले. तदनंतर या ठिकाणी रोख रक्कम, त्यानंतर चांदीचा कडा आणि मानाची गदा हे बक्षीस नितीन माळस्कर सरांना दिले गेले.